नमस्कार. डॉक्टर अमित देवगळे पुण्याहून आत्ता मुंबई गोवा हायवेवर आहे. एक क्विक थॉट आला, तो तुमच्यासमोर मांडायचा होता. सध्याची परिस्थिती बघता ज्या पद्धतीने एकमेकांशी युद्ध करण्याचा प्रयत्न चालू आहेत अनेक देशांचे, आणि त्याच्यातून जे काही उद्भवतं आहे त्याच्यातून जी माणुसकी संपत चालली आहे, ज्या पद्धतीने कुठेतरी मला असं वाटतं की तो रोष दिसतोय लोकांच्या चेहऱ्यावर आणि कुठेतरी मन कलुषित झालं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी आत्ता मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताना अचानक एक छान गणेशाचं मंदिर दिसलं आणि ते स्वयंभू मंदिर होतं. त्यामुळे मी तिथे थांबलो आणि थोड्या वेळ तिथे मला असं वाटतं की मला वेळ घालवायला मिळाला आणि तो वेळ घालवताना काही गोष्टींचं चिंतन करत होतो. तर स्वयंभू या शब्दाचा अर्थ थोडंसं त्या बाबतीत चिंतन करताना मला असं खूप प्रकर्षाने जाणवलं की स्वयंभू या शब्दाला खूप आध्यात्मिक बैठक आहे, अनेक वर्षांची परंपरा आहे, प्राचीन परंपरा आहे. त्याचा अर्थ जर आपण काढत गेलो तर प्रत्येक त्या स्थानाला एक ऐतिहासिक महत्त्व आणि त्यातून आलेलं ते स्वयंभूपण असं आपण जेव्हा म्हणतो, त्याला एक भौगोलिक वेगळा अर्थ असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना माणसाचं स्वयंभूपण आपल्याला येणाऱ्या काळात जपणं किती महत्त्वाचं आहे हो, हा एक विचार आपल्याला करायला पाहिजे का? मग ते स्वयंभूपण म्हणजे काय हो, की आपण काही देव नाही, पण आपण माणूस आहोत, तर माणुसकी जपूयात. सदाचार म्हणतो आपण, ती सद्वृत्ती जपूयात. चांगलं एकमेकांना मदत करूयात, चांगुलपणा दर्शवूयात. कुठेतरी मला असं वाटतं की तो फार महत्त्वाचा आहे. आपल्याला मन दिलं आहे, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला हृदय आहे, आपल्याला आत्मा दिला आहे. या 4 गोष्टी चांगल्या पद्धतीने वापरूयात. मला असं वाटतं की तेच स्वयंभूपण जपणं आहे. स्वतःचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने खुलवणं, समृद्ध करणं, स्वतःची क्षमता, स्वतःला ओळखणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी स्वयंभूपण जपतात. समाजाप्रती असलेली एक जबाबदारी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर मला असं वाटतं की ते स्वयंभूपण आपण येणाऱ्या काळात जपूयात. आपण माणूस आहोत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपली कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी आहे. ह्याच दृष्टिकोनातून मला हा एक क्विक थॉट तुमच्यासमोर ठेवासा वाटला. डॉक्टर अमित देवगळे, पुणे, नोबेल नॉमिनी, आणि मी एक लीडरशिप कोच आहे. मी संगीतज्ञ आहे. मी लेखक, कवी, गायक आणि कंपोजर आहे. सो पुन्हा आपण एक वेगळ्या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला भेटणार आहे मी, आणि नक्कीच आपण अशा पद्धतीने चर्चा करूयात. तोपर्यंत डॉक्टर अमित देवगळे, हसत राहा, खुश राहा, मस्त राहा, स्वतःला समृद्ध करा, दुसऱ्यांना समृद्ध करा. हेच तर जगणं आहे. धन्यवाद. थँक्यू.